नमस्कार मंडळी. समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन ह्या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा भाग 46वा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे समर्थकृत रामायण. श्रोते हो, उपासनेच्या कालखंडामध्ये म्हणजे नाशिकला ज्या वेळेला समर्थ उपासना करत होते, पुरश्चरण करत होते, त्या कालखंडामध्ये समर्थांनी वाल्मिकी रामायणाची संपूर्ण प्रत स्वतःच्या हाताने लिहिली होती. त्यामुळे उत्तर काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या उपास्य दैवताची कथा स्वतंत्रपणे काव्यबद्ध करावी हे अगदीच साहजिक होतं. अष्टाक्षरी स्फुट श्लोकामध्ये समर्थांनी रामचरित्र थोडक्यात लिहिलेलं होतंच. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी रामायण कथा सविस्तर लिहिली आहे बरं का. समर्थांच्या रामायणाचं वैशिष्ट्य असं की त्यांनी किष्किंधाकांड, सुंदरकांड व विशेष करून युद्धकांड या 3 कांडांवरच आपली रामायण कथा काव्यबद्ध केली आहे. बालकांड, अयोध्याकांड, वनकांड व उत्तरकांडाला समर्थांनी स्पर्श केलेला नाही. वीर हनुमान आणि प्रभू रामचंद्रांचा पराक्रम त्यांना सांगायचा होता आणि त्यामुळे त्यांनी हेतुपुरस्सरच केवळ 3 कांडांचीच निवड करावी हे सुद्धा श्रोते हो अगदी स्वाभाविकच आहे नाही का. आता किष्किंधा कांडामध्ये आणि सुंदर कांडामध्ये जर का आपण श्लोक रचना बघितली तर किष्किंधा कांडामध्ये आहे 181 श्लोक संख्या आणि सुंदर कांडामध्ये आहे 101 श्लोक संख्या. आणि युद्धकांडाचा विचार केला तर युद्धकांडामध्ये जे 13 प्रसंग आहेत त्या 13 प्रसंगात मिळून 1362 श्लोक आहेत. श्रोते हो, ही सगळी रचना समर्थांनी भुजंग प्रयात ह्या वृत्तामध्ये केलेली आहे. पहिल्या 2 कांडामध्ये म्हणजे किष्किंधाकांड आणि सुंदरकांड ह्याच्यामध्ये त्यांनी हनुमंताचा भीम पराक्रम वर्णन केलेला आहे आणि युद्धकांडामध्ये प्रभू रामचंद्रांच्या अलौकिक अतुलनीय शौर्याची कथा मांडलेली आहे. नमो रामराया कथा रंगराया बहुवर्णिता स्फूर्ती दे देवराया मुनी काव्य हे भव्य शोकापहरी हरा मानसी ध्यास हा सौख्यकारी. असा प्रारंभ करून समर्थांनी प्रभू रामाची कथा गायली आहे मंडळी. आणि ह्या रामनामाची महती सांगताना समर्थ म्हणतात, अशी हे कथा ऐकता सर्व भावे तयाला रघुनाथ तात्काळ पावे. पुढेही कदा दुःख होणार नाही सदा छंद आनंद उदंड देही. बहु पाप तापासी हे नामवारी हरा मानसी गुजजे सौख्यकारी. म्हणोनी कथा राघवाची करावी सदा सर्वदा सृष्टी सुखी भरावी. किती अचूक शब्दात वर्णन केलेलं आहे बघा प्रभू रामचंद्रांची जी थोरवी आहे त्याचं. सुंदरकांड जे आहे ना मंडळी, ते हनुमंताच्या अलौकिक गुणसंपत्तीची जी प्रभा आहे, त्याचं जे तेज आहे ते दर्शवणारं हे कांड आहे. कोणतं? सुंदरकांड. भक्ती, शक्ती, युक्ती, चतुरपणा, हुशारी, सामर्थ्य, सावधानता, राजकारण पटुत्व, नम्रता, विनयशीलता, अतुलनीय शौर्य, विवेकीपणा अशा अनंत अगणित गुणांचा संगम हनुमंताने सुंदरकांडामध्ये अनेक ठिकाणी दर्शवलेला आहे, दाखवलेला आहे, प्रगट केलेला आहे मंडळी. प्रचंड असा मोठा महासागर ओलांडून आपल्या शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यामुळे हनुमंत लंकेत आला. त्याने तिकडची घरं बघितली, गोपुरं बघितली, धर्मशाळा बघितल्या, बंदीशाळा सुद्धा बघितल्या
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रोते हो, देवांची हीन दीन अवस्था हनुमंताने प्रत्यक्ष अवलोकिली. हिना सारिखे देव ते दीन झाले, नसे शक्ती ना युक्ती पोटी गळाले. भयाभीत ते कापती दीनवाणे, बहु गांजिले दुःख ते कोण जाणे. किती यथार्थ वर्णन त्यांनी केलेलं आहे बघा. देवांची अशी दशा झालेली पाहून हनुमंताला अत्यंत कोप आला. त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, बुक्या मारितो पापरा वज्र थापा, असंभव्य असंभाव्य तो कोपला राव कोपा. आणि त्यानंतर हनुमंत सीतामातेच्या दर्शनासाठी अशोकवनामध्ये गेलेला आहे बरं का. राममुद्रा सीतामाईला दिलेली आहे आणि सीतामाईला दंडवत घातले. हनुमंताला जी आता क्षुधा लागलेली होती, एवढा प्रचंड महासागर पार करून तो लंकेत पोचलेला होता आणि म्हणून क्षुधा शमवण्यासाठी हनुमंताने केलेला प्रचंड पराक्रम समर्थ किती सामर्थ्यशाली शब्दात वर्णन करतात पहा. किती अचूक शब्द योजलेले आहेत. अशोकी बहु लागले वृक्ष नाना, पाहता असंख्यात संख्या असेना. नवाटे जुनाटे वने दाट थाटे, वने मोडिता जाहला कडकडाटे. फळे भक्षिली सर्व नाना परींची, बहुस्वाद वर्णू कळा कुसरीची. कपी वीर तो तृप्त झाला निवाला, पुढे वृक्ष मोडावया सिद्ध झाला. तरु मोडिले पाडिले उपटिले, किती झोडिले चूर केले. गिरी सारिखे ढीग सांडून टाकी, तयाला असंभाव्य राक्षेस हाकी. किती अचूक वर्णन आहे ना. आता पुढचा प्रसंग, लंका दहनाचा जो प्रसंग आहे ना, त्याचं वर्णन करताना सुद्धा समर्थांनी लोककथेचा आधार घेतलेला आहे बरं का. आणि रावणाच्या दाढी-मिशा जळाल्याचा उल्लेख केलाय. समर्थ काय म्हणतात, जळाली मुखे भस्मल्या खांडमिशा, बहुसाल लंबित होत्या विशेषा. आणि हनुमंताने मंडळी नंतर अक्षरशः अग्निप्रलय त्या लंकेमध्ये मांडलेला होता. त्याच्यानंतर सीतामाईला धीर देऊन हनुमान परतला. त्याच्या नमस्कारानेच राघवाला सौख्य प्राप्त झाले. आता युद्धकांडामध्ये काय वर्णन केलंय बघा. युद्धकांडाच्या प्रारंभीच राम इतर देवांहून श्रेष्ठ असल्याची ग्वाही समर्थांनी दिलेली आहे. कारण केवळ मानवांनाच नव्हे मंडळी, तर अवघ्या देवांनाही राघवाने तारले, बंदीशाळेतून मुक्त केले. म्हणोनी कथा थोर या राघवाची, जनी ऐकता शांती होते भवाची. अगदी बरोबर आहे मंडळी. श्रोते हो, रामायणाचं वैशिष्ट्य काय? रामायणाचं वैशिष्ट्य म्हणजे नीतिमत्तेचा नितांत गौरव केलेला आहे. पदोपदी जागोजागी नीतिमत्तेच्या खुणा आपल्याला रामायणामध्ये विखुरलेल्या दिसतात. वैयक्तिक नीतिमत्तेचा हिमालयासारखा उत्तुंग आदर्श रामायणाने प्रस्थापित केलेला आहे प्रभू रामचंद्रांच्या माध्यमातून. धर्म अधर्म, न्याय अन्याय, नीती अनीती, सत्य असत्य याचं द्वंद्व सुद्धा रामायणामध्ये पदोपदी आलेलं आपल्याला आढळतं. संपूर्ण युद्धकांडात प्रभू रामचंद्रांच्या अलौकिक चरित्र छटा सर्वत्र उमटलेल्या आहेत. विवेके तुवा सांडिले पितृद्वंद्व असं म्हणून वालीवधाचं शल्य मनात न ठेवणाऱ्या अंगदाचा गौरव प्रभू रामचंद्रांनी केला आहे. द्रोणागिरी आणल्यानंतर मारुतीला प्रभू रामचंद्र म्हणतात, हे वीरा, तू धन्य आहेस. तुझ्या उपकाराची मी फेड कशी करावी. तू मला ऋणी केलं आहेस. कारण सौमित्राचा तू प्राणदाता ठरला आहेस. सौमित्र म्हणजे लक्ष्मणाचं दुसरं नाव.
7व्या प्रसंगात मंडळी इंद्रजिताचा वध करणाऱ्या लक्ष्मणाचा रुद्र पराक्रम आणि 9व्या प्रसंगामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रसंग म्हणजे श्रीरामांनी केलेला रावणवध आहे, त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. आणि ते वर्णन वाचताना किंवा ऐकताना आपले जे भाऊ आहेत ते सुद्धा स्फुरण पावतात. आपल्या अंगामध्ये सुद्धा चैतन्य, वीररस निर्माण होतो मंडळी. समर्थ म्हणतात, कुपी फोडिली बाण घाते निघाते, तये रावणू चालिला मृत्यूपंथे. असा रावणवध झाला. नंतर सीता शुद्धी झाल्यावर सीता मुख्य ते पावका माझी होती, वृथा रावणे चोरिली हे वदंती, असं समर्थांनी म्हटलं आहे. मंडळी या ठिकाणी एक आपल्याला जाणवतं की योग वासिष्ठाचा विचार या समर्थांच्या उक्तीमध्ये आपल्याला जाणवतो बरं का. रावणाचा वध केल्यानंतर रामाच्या विवेकीपणाचं भव्य दर्शन समर्थांनी घडवलेलं आहे. सीतेला भेटण्याची त्यांना उत्कट इच्छा असली तरी उतावीळ झाल्याचं दर्शन प्रभू रामचंद्रांनी घडवलेलं नाहीये, तर तिथे सुद्धा विवेक पाळलेला आहे. सर्वप्रथम त्यांनी देवांना बंदीशाळेतून मुक्त केलं बरं का. विभीषणाला त्याचं राज्य जे आहे ते परत केलं आणि मगच सीता दर्शनाचा विचार श्रीरामांच्या मनात आला. लंकेहून परत आल्यावरती राम भरत भेट झाली. स्फुरद्रूप आलंगिनी वीरगात्री, जळे लोटली रम्य राजीव नेत्री. तया राम रामानुजा भेटी झाली, प्रसंगी तये सृष्टी सुखे निवाली. त्या बंधूंचा जो मिलाफ आहे तो किती अगदी उत्कट शब्दामध्ये समर्थांनी व्यक्त केलाय बघा. भरतालाच काय मंडळी, पण सर्वांनाच श्रीराम हे त्यांचं सार सर्वस्व वाटत होतं. अशा या रामकथेचं जे फळ आहे की नाही, ते फळ सुद्धा समर्थांनी आत्मप्रचितीने सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, कथा ऐकता नासले कार्य होते, महाविघ्न ते भग्न होऊन जाते. सुखानंद आनंद ज्ञान नाना विळासी, अखंडित प्रचित हे रामदासी. किती अचूक शब्दामध्ये मांडलेलं आहे की कोणती आत्मप्रचिती आपल्याला रामायण वाचल्यानंतर येते, प्रभू रामचंद्रांच्या जीवन कार्याचा वेध घेतल्यानंतर येते. अशा प्रकारे मंडळी आपण आजच्या भागामध्ये समर्थांनी जी 3 कांड लिहिलेली आहेत त्यांची माहिती आपण थोडक्यात आज समजावून घेतली. आपला आजचा भाग हा इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.